राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमच्या युती शासनाचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या अजून 3.5 वर्ष निवडणुका असताना सुद्धा आपण शेतकऱ्यांची परिस्थिती बघून जे आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं त्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी थकबाकीदारी शेतकऱ्यांची आणि 50,000 हे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ऐतिहासिक घेतला आणि ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी माझ्या नावाचा सहकार केला. त्यामध्ये मी त्याला विनंती करत होतो की किती रक्कम आणि कुठल्या तारखेपर्यंतची थकबाकी ही मिळणारा ही तारीख तुम्ही जाहीर करा आणि प्रोत्साहनपर अनुदानाची कधी भरलं पाहिजे त्याने ते जाहीर करा. आणि मी मनपूर्वक आभारी आहे की 2 लाखाची थकबाकीमध्ये जवळजवळ आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2 लाखाच्या वरचे 436 कोटी आणि 2 लाखाच्या आतील 175 कोटी ही रक्कम आपल्याला अनुदान मिळणार आहे. आणि त्याशिवाय 50,000चे अनुदान आहे त्यामध्ये सुद्धा अशी एकूण 611 कोटीचा जवळजवळ आपल्या 2 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा जिल्हा मध्यवर्ती बँकेला होणार आहे. आता सगळी तुम्हाला सविस्तर माहिती आम्ही कोष्टकाद्वारे दिली. आता हे सगळं अपलोड केलेलं आहे. आता यामध्ये जो क्रायटेरिया शासनाने लावलेला आहे की इन्कम टॅक्स भरणारा, त्यानंतर जो सरकारी नोकर, निमसरकारी नोकर, अनेक सहकारी संस्था ज्या चांगला पगार देतात अशा लोकांना यातून वगळलं जाणार. ती अंतिम जी फिगर आहे ती त्यानंतर येणार आहे. आता जवळजवळ 22,000 कोटीची पुरवणी मागणी परवा मंजूर झालेली आहे आणि सगळ्याला 36,000 कोटी रुपये लागणार आहे. मला वाटतं या ऑगस्टपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होईल आणि 2 लाखाच्या वरची थकबाकी, 2 लाखाच्या आतील थकबाकी आणि प्रोत्साहन अनुदान या नियमित बांधणाऱ्यांचं माफ झालेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी परवा ऐतिहासिक 2 अटी बदलल्या. त्यामध्ये गेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत द्यायचं आम्ही मान्य केलं. आता आपल्या युती शासनाच्या सर्व आमदारांच्या वतीनं विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनाही 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार आहे. 22-23, 23-24 आणि 24-25 अशा 3 वर्षापैकी 2 वर्ष आणि 30 जून 2026ला आपली जर कर्जबाकी भरली तर नियमित भरण्याला प्रोत्साहन अनुदान 50,000 मिळणार होतं. आता 30 जून होऊन गेलेला आहे त्यामुळे आता भरण्याचा प्रश्न नाही, लोकांनी पैसे भरलेले आहे. परंतु ती अट आता मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026ची काढून टाकलेली आहे. त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल. आणि आजपर्यंत जी थकबाकी माफ केलेली आहे राज्य शासनाने त्यामध्ये सर्वात जास्त रक्कम 36,000 कोटी आणि सगळ्यात जास्त 36 लाखच्या वर शेतकरी अशा लोकांनाही कर्जमाफी होणार आहे. एकीकडे कर्जमाफी होणार आहे पण दुसरीकडे अख्खा महाराष्ट्र जवळपास पूर्णतः पावसाच्या पासून अलिप्त आहे. काही वेळ पाऊस पडला तर त्याच्यानंतर मात्र आता पावसानं पूर्ण उघडीप दिली. शेतकऱ्यांसाठी ही चिंतेचा विषय आहे. एकीकडे दिलासा म्हणता येईल, दुसरीकडे काय करत नाही. त्यामध्ये काय झालंय की कोकण आणि मुंबई हे 2 भाग जे आहेत तिथं चांगला पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये तर 50% धरणं आपली भरलेली आहेत. फक्त दुधंगा धरण आपलं सोडलं काळामवाडी, कारण ते गळतीच्या निमित्ताने आपण पाणी सोडलं होतं तर त्यात जवळजवळ धरणं ही 50% भरलेली आहे. आता सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो आहे मराठवाडा किंवा खानदेश या ठिकाणी पाऊस कमी. आता नवीन जे आता अंदाज आलेले आहे जुलैच्या एंडपासून आणि ऑगस्टला मुसळधार पाऊस आहे. आता मला आमच्या विभागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये नद्या आता भरलेल्या आहेत. त्यानंतर विहिरीला पाणी आलेलं आहे, बोरला पाणी आलेलं आहे. यंदाचं जे ऊसाचं पीक आहे हे निघेल याचा काही काळजी करण्यात कारण नाही. आणि फक्त राहील कुठं कॅनॉलवरची जी माळावरची पिकं आहेत
ते कॅनलला पाणी थोडं सोडावं लागेल. परंतु पुढच्या वर्षी मात्र धरण जर भरलं नाही तर पुढचा शेतकऱ्यांचं वर्ष अडचणीत जातं. परंतु पांडुरंगाच्या कृपेनं कसल्याही पाऊस पडेल. आजपर्यंत आपल्या विभागाला कधीही पावसाने दगा दिलेला नाही. 10% कमी जास्त होईल परंतु धरणं भरतील असा मला आत्मविश्वास आहे. आपण कर्जमाफी देत असताना बँकांना कर्जाच्या बाबतीत दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे आणि लोक कर्ज भरायला तयार नाही अशा प्रकारची भूमिका आपण विधानसभेत मांडली होती. खरं तर जिल्हा बँकेला कशा प्रकारचा मोठा दिलासा म्हणता येईल की खातेदारांना लाभ मिळेल. आपलं ते मगायच्या म्हणते 2 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकरी वैशिष्ट्य आहे की ते नियमित कर्ज भरत होते. आता सुद्धा मी जेव्हा आव्हान केलं किंवा 30 जून 2026ला तुम्ही जर भरला नाही तर तुम्हाला 50,000 अनुदान मिळणार नाही आणि 2 लाख रुपयेचं काय ते मागचीच थकबाकी होती. त्यामुळं चांगला फायदा 600च्या वरती कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळतील. आता पाऊस ऑगस्टपर्यंत मला वाटते आमची सरासरी भरून काढेल. एप्रिल मे महिन्यात जो काय अवकाळी पाऊस झाला त्यासाठी 84 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. त्याचा कोल्हापूर जिल्ह्याला किती लाभ मिळेल नाही तो काय मला माहिती नाही. परंतु ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळं फार मोठं नुकसान झालं आहे तिथं नुकसान भरपाई ही आपल्या केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे आपण देत असतो. पण कर्जमाफी असेल किंवा विकास कामांचं वाढीव निधी असेल यामध्ये पुरवणी मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीची वाढ होते त्यावर कॅगनं देखील काही आक्षेप व्यक्त केलेले आहेत की त्या नाही तो काय मी रिपोर्ट अजून वाचलेला नाही. काल कुठल्या तर प्रसार माध्यमांमध्ये बातमी बघितली. परंतु आमच्या राज्याची आर्थिक परिस्थिती फार बळकट आहे. त्यामुळं आम्हाला कर्ज काढण्याची जी मर्यादा आहे ती काय अजून संपुष्टात आलेली नाही. त्यामुळं विकास कामासाठी कर्ज काढणं शेतकरी गोरगरीब माणसांना दिलासा देण्यासाठी कर्ज काढणं यात काय वावगं नाही. एकीकडे कर्जमाफी झालेली आहे मात्र अजूनही प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000चं अनुदान मिळालेलं नाही. कागदामध्ये 150 शेतकरी आता जे शेतकरी राहिलेले आहेत वंचित त्यांना सगळ्यांना आता अपलोड करायचं सरकारचं आलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांचं अपलोड करणार आहोत. इतर महामंडळाची जी कर्ज आहेत ना ती पण माफ करावी महिला बचत गटाची माफ करावी अशा मागण्या होत्या. त्याबद्दल काय अजून काही चर्चा नाही. राज्याच्या लाडक्या बहिणीला आम्ही 46,000 कोटी रुपये दिलेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन विक्रम केलेला आहे. शरद पवारांना देखील मागे टाकलेल्या मुख्यमंत्री पदावर जास्त वेळ राहण्याचा 3ऱ्या नंबरवर ते पोहोचलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पण शरद पवार साहेबांना मागे टाकलं. जाते का आता पवार साहेब काय आता त्याचं रेकॉर्ड त्यांनी मोडलेलं आहे. लाडक्या बहिणीचा उल्लेख केला मात्र जवळपास 92 लाख नावं वगळलेलं नाही एवढं केवायसी ज्यांनी आता केलं त्याचं चालू झालेलं आहे. ज्या इन्कम टॅक्स भरताय सरकारी नोकर आहेत निम सरकारी नोकर आहेत यात वगळल्या जातील. साहेब एका बाजूला शरद पवार साहेब एकनाथ शिंदे पवारशी भेटलेले आहेत मुख्यमंत्र्यांची स्तुती करतायत केंद्र सरकारची ते स्तुती करतायत. असं बोललं जाते की ते पुन्हा तुमच्याशी एकरूप होत आहेत तर असे काही संकेत आहेत का आणि एके ठिकाणी फोटो लावायला सुद्धा त्यांनी परवानगी दिलेली आहे. येण्याचे संकेत आहेत का तुमच्यासोबत? नाही याबद्दलची मला काय माझ्याकडे माहिती नाही. मला माहिती मिळाली की मी तुम्हाला लगेच कळवेन. पण चंद्रकांत दादा म्हणतात की पवार साहेब आता थकलेले आहेत त्यांनी कुठेतरी आता निर्णय घेण्याची गरज आहे त्यांच्याच पक्षातनं दबाव वाढतोय या संदर्भात. चंद्रकांत दादांना अधिक माहिती असेल तुझी. काल तुम्ही एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की मला केंद्रात रेल्वे मंत्री व्हायचं. नाही मी ज्यावेळेला समाजकारणात राजकारणात आलो त्यावेळेला मी म्हणालो होतो की मी आमदार होणार मी मंत्री होणार. या दोन्ही गोष्टी झाल्या. मग आता काय स्वप्न आलं असं त्या ते युट्यूब आणि इन्फ्लुएन्सर आहेत ना त्यांनी विचारलं. म्हटलं केंद्रात एकदा जाऊन मला केंद्रात मंत्री व्हायचं आहे त्यात रेल्वे खाता आवडेल एवढं बघतो. म्हणजे थोडक्यात पुढच्या लोकसभेला तुम्ही पुढच्या विधानसभेला काय सांगाल? राज्यामध्ये पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या एकजुटीचा प्रयत्न होतोय. 3 ते 9 ऑगस्टला आता मंडळ यात्रा काढली जाणार आहे. ओबीसी समाजाने ओबीसी नेत्यांनी तशा पद्धतीची घोषणा आता वास्तविक मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी या सगळ्या समाजाला प्रचंड प्रमाणात सुविधा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे. आता ओबीसीचं काढून मराठी समाज काय मागत नाही. त्यामुळे त्यांच्यावरही अन्याय होणार नाही यांच्यावर अन्याय होणार नाही असं अतिशय कौशल्यपूर्ण काम आमचे मुख्यमंत्री करतात. गोकुळ झालं आता केडीसीसी बँक बाकी आहे असं आमदार शिवाजी पाटील म्हणतायत. काय समजायचं गोकुळमध्ये जे काही पाहायला मिळालं ते नाही आज त्यांचे 3-4 वक्तव्य मी ऐकली वाटते त्यांच्यावर मी काही मतप्रदर्शन करणार नव्हतो.
तर मुख्यमंत्री महोदय म्हणाले किंवा तुम्ही आपसात हे सगळे टाळा. मला वाटतं ते टाळतील असं मला वाटलं होतं, म्हणून त्यांनी आज सुरू केलं. आता बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी आज त्यांची बातमी केली. मला वाटतं त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्या लक्षात येईल की एखादी सहकारी संस्था अशी पारदर्शी प्रमाणाने प्रामाणिकपणाने चालवली जातं की त्याच्या ज्ञानात भर पडेल ही माहिती घेतल्यावर, असं माझं मत आहे. काल तुम्ही सांगितलं की चंदगडचे आमदार शेवटी आता मी काय बोलणार नाही काय नाही, पण ते काय थांबायला तयार नाही. काल त्यांनी नाविकबाईनं उत्तर दिले की गोकुळवर प्रशासक आणून माझं ज्ञान काय आहे मी त्यांना दाखवून दिले. नाही ते म्हणाले की विजय आमचा होणार, विजय झालेला आहे. तर निवडणूक झाली कुठं, अजून निवडणुकीला फार वेळ आहे, पाणी अजून फार चढणार आहे, उतरणार आहे. त्यामुळं त्यांनी 3-4 गोष्टी सांगितल्या. वास्तविक त्यामध्ये गोकुळचा एक संदर्भ त्यांनी दिला, बँकेच्या भ्रष्टाचाराचा एक संदर्भ दिला आणि हिरे सरंजामचं ते परवा बावनकुळे साहेबांनी हे केलं. वास्तविक हा प्रश्न तत्कालीन आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनीच प्रश्न हा मिटवलेला होता आणि दौलत देसाई जिल्हाधिकारी हे त्या चंदगड जिल्ह्यात 9 प्रांतांना कामाला लावून हे 7-12 उतारे दिलेले होते. आता राहिलं होतं कुठलं त्यातलं की वर्ग 2ची जमीन असल्यामुळे ती वर्ग 1ची करणार आणि त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना मिळून 54 लाख रुपये भरायला लागणार होते. ते वर्ग 2ची 1 करण्याचं काम यांनी केलं. पण मूळ काम हिरे सरंजामच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनी केलं. पण त्या काळात ते राष्ट्रवादीचे आमदार होते, दौलत देसाई कलेक्टर होते आणि आमच्या हस्तेच म्हणजे नरसिंहराव पाटील साहेबांच्या आमच्या हस्ते ते 7-12चं वाटप झालेलं होतं. तर शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारचा आग्रह अजूनही कायम दिसतो, कारण सांगलीमध्ये एका बाजूला जमीन अधिग्रहणासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अजून शेतकऱ्यांचा इकडे विरोध पण वाढताना दिसतो, मात्र सरकार ठाम दिसते अजून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग. नाही, मुख्यमंत्री महोदयांचं शक्तीपीठ महामार्ग करावं असं त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी बागायती जमीन कशी जाईल आणि ही लाईन कोल्हापूर जिल्ह्यात आता जी गेलेली आहे थोडी त्या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून यामध्ये काय फेरबदल होतो का अशी आम्ही पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहोत. पण विशेषतः कोल्हापूरमधील शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ह्या सगळ्या लेआउटमध्ये बदल नको, तर कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्गच नको, अशा पद्धतीची एक भूमिका आहे. याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा खंडन केलेलं आहे आणि त्यामुळे रस्ता होण्याबाबत अनेक वेळा त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. गोकुळचा दर्जा हा संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे. आता पुन्हा एकदा त्या निमित्तानं समोर आलं की गोकुळच्या दुधाची मागणी ज्या पद्धतीनं अन्न आणि औषध विभागानं कारवाई करायला सुरुवात केली त्यानंतर गोकुळच्या दुधाची मागणी जवळपास 1.5 ते 2 लाख लिटरनं वाढलेली आहे. नाही, तुकाराम मुंडे जे आता नवीन आयुक्त आहेत फूड अँड ड्रग औषध अन्न आणि औषध त्यांचे आपल्याला मनपूर्वक धन्यवाद मानले पाहिजे. एखादा प्रामाणिक अधिकारी धाडशी अधिकारी आला तर कशा प्रकारे काम करू शकतो याचे उदाहरण त्यांनी राज्याला घालून दिलेलं आहे. आणि विशेषतः जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, दूध असतील, औषधं असतील, जेवण असेल, हॉटेलमधलं जेवण असेल, शाळेच्या विद्यार्थ्याचं मेसचं जेवण असेल वगैरे या सगळ्यावर त्यांनी कठोर कारवाई चालू केली आणि 25% दुधामध्ये घट झाली आहे. म्हणजे 25% जास्त दूध हे भेसळीत देत दूध आता हे शिकलं झालेलं आहे. आता या दूध खात्याला मी मंत्री असताना अशा तामिळनाडूतील फार मोठ्या टोळ्या हे दूध भेसळीचं काम मुंबईत करत आहेत. परंतु दूध विकास विभागाला हे अधिकार नव्हते, हे एफडीला अधिकार होते आणि मला ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता गोकुळचं संकलन केलं आहे, म्हणजे उन्हामुळे असेल किंवा हे चाललेल्या राजकीय परिणामांचा असेल, दुधामध्ये आपली फार संकलनामध्ये घट झाली आहे. जर उपलब्ध दूध झालं नाही मग देणार कुठलं, म्हणून आता पहिला प्रयत्न आपल्याला करावा लागेल की संचालक मंडळ महिन्यात 2 महिन्यात येईल त्यांना पुन्हा, कारण तुकाराम मुंडे जोपर्यंत आता इथं आहे तोपर्यंत दुधाची मागणी वाढणार, पेशीचं दूध कमी होणार आणि हे भरून काढायचं असेल तर हे 4-5 दूध संघच हे भरून काढू शकतात मागणी. त्याचा दुधाचा टंचाई होईल. त्यात अमूल, गोकुळ, वारणा हे दूध संघ आहेत. आता मी तर असा विचार करतो की
50,000 रुपये अनुदान आता गोकुळ देत होतं. चोरा मेहसाणा हरियाणा पंजाबवरनं ज्या म्हशी आणत होतो आणि 10,000 रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा असतो. आमच्या बँकेचा काही संबंध नाही, परंतु शेतकऱ्याला आधार देण्याचे आम्ही 10,000 अनुदान चालू केलं. तर मला वाटते 10च्या ऐवजी 20 सुद्धा आमची जिल्हा मध्यवर्ती बँक करेल. तर इन्कम टॅक्सच आम्ही जास्त भरतोय आणि गोकुळाचा वाढ लावून आपण या म्हशी बाहेरून कशा लोक आणतील आणि त्यांना परवडेल कशी, यासाठी NDDBला सुद्धा आपण विनंती केली. त्यांनी 2 म्हैस विक्री केंद्र एक करवीर तालुक्यामध्ये आणि गडहिंग्लजमध्ये सुरू केलं. कारण त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की दूध ते म्हशी व्यवस्थित तपासून, रक्त तपासून, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघून, त्यानंतर दूध धार काढून त्या शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे NDDBने सुद्धा केंद्र वाढवावीत. आमच्याही शेतकऱ्यांना आता फार मोठी मागणी आपल्या राज्यभरात गोकुळच्या दुधाला येईल. कारण भेसळीचं दूध आता बंद झालेलं आहे, पनीर बंद झालेलं आहे. काही एक आरोप केला जात होता की गोकुळचा दर्जा ढासळ आहे, काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. मग या सगळ्या गोष्टीनंतर गोकुळचा दर्जा टिकवण्यात तुम्ही यशस्वी झाला मी नाही ऐकलं. आता काही व्हिडिओ व्हायरल झाले वर्षाच्या काळात मी काय नाही बघितलं. त्याच्या अगोदरचे व्हिडिओ होते, त्यामध्ये ते वर्षाच्या काळात नाही काय? प्रशासक काळात नाही, त्याच्या अगोदर सत्ताधारी असतात, म्हणजे संचालक मंडळ असताना विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही व्हिडिओ तसे केले होते. व्हायरल व्हिडिओ त्यांनी कदाचित ते राजकीय असेल त्यांचं, कधी हे आपण कधी ऐकलेलं नाही. तुम्हीच म्हटलं की आता गोकुळला 2 लाख लिटरची मागणी आलेली आहे. आता तुम्हीच मान्य केलं. दर्जा टिकवण्यात तुम्ही यशस्वी झाला 100%. गोकुळच्या निवडणुकीची सद्यस्थिती काय आहे? काही संस्था कोर्टात गेलेल्या आहेत, त्याच्या काय माहिती त्याचा आहे? सवाल नाही. सुप्रीम कोर्टात राहिले 90 दिवसाच्या आत, 90 दिवस झाल्यानंतर त्याला पुन्हा जावं लागेल सुप्रीम कोर्टात. काय थोडे दिवस वाढवायचे असते, वाटून घ्यावं लागेल. नाहीतर त्या संस्थेनं इशारा दिलेला आहे की मी कोर्ट बेअदबीचा 91 दिवशी आम्ही कोर्टात जाऊ, म्हणजे कोर्टाची बेअदबी बदनामी केल्यानंतर वाटते लोक निवडणूक होईल. मागवी म्हणाल तो आधी घटिका ते आता एकदम समीप आहे. घटिका समीप आहे, पण याच्यामध्ये वरचढ कोण ठरलं असं वाटतं? कारण दावा तर तुम्ही केला, काही लोक युती पण हा सगळा निवडणुकीला खर्च होणार आहे, तो सगळ्या शेतकऱ्यांचाच होणार आहे. त्यामुळे बिनविरोधाची काही चर्चा नाही, आज काही नाही. आता पक्की यादी झाली प्रसिद्ध की पण चर्चेला वेगळी, आणि मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे पॅनल होईल असं मी सांगितलं. युतीच होईल आणि वर्चस्व कोणाचा राहणार तुम्हाला माहितीच आहे. मधल्या काळात अरुण डोंगरेने एक वक्तव्य केलं, गोकुळचा बाप आबाजी. ते मला भेटले, त्यांनी म्हणाले किंवा तसं नव्हतं, मी सिनियर माणूस म्हणून मी म्हणालो बाप हा आंध्र पाटील चेहरा. साहेब 2019 आणि 14ला शरद पवार NDA सोबत असते तर ते आज राष्ट्रपती असते आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री असते असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं. आता बोलून का उपयोग झालं नाही ना ते, झालं नाही ना ते. न झालेल्या गोष्टीबद्दल बोलून का उपयोग? सर, जिल्हा मध्यवर्ती बँकेत एखादा प्रोजेक्ट द्यायचा असेल आणि कर्ज घ्यायचं असेल तर त्या कर्जाचे पैसे फडणवीस नावाच्या एका व्यक्तीच्या अकाउंटवर जमा होतात, असा एक आरोप आणि तक्रारी आलेल्या आहेत. आणि या फडणवीसने कोल्हापूरच्या अनेक मंत्र्यांचे पैसे सुद्धा अडकून ठेवले आहेत. हा कोण फडणवीस आहे आणि काय प्रकरण आहे? फडणवीस सुशांत फडणवीस ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते एकच प्रकरण त्यांचं आता जे बाहेर आलेलं आहे ते हृदया हॉस्पिटल, त्यांचे पैसे त्यांनी घेतले, ते दिले नाही. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्या हृदय हॉस्पिटलला कर्जपुरवठा केलेला. तो कर्जपुरवठा केला आम्ही संस्थे नावावर करतो. त्यांच्याकडून फडणवीसांनी जर घेतले असतील तर त्यांची खाजगी बाब आहे. आता काय झाले मला नक्की माहिती नाही, मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि आमच्या बँकेच्या काही अधिकाऱ्यांना EOWने बोलून घेतलं होतं. त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि मी माहिती घेतली. थँक्यू. पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक घटना घडली. एका विद्यार्थ्यांना आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की मुलगी झाली म्हणून ते आमच्या मुलगीला टॉर्चर केलं, त्यामुळे तिनं आत्महत्या केली. आत्महत्या नसून हत्या आधारा तालुक्यात मी माहिती घेतली आहे, परंतु अयोग्य आहे. कारण मुलगी हीच खऱ्या अर्थानं आई वडिलांची आधार आहे असं माझं मत आहे ना. म्हणजे मुलगीच आई वडिलांवर जास्त प्रेम करते. आणि आता अनेक मुली आहेत की बाबा आपण बघितलेलं आहे की आता त्या यशस्वीतीनं काम करतायत. आता आमच्याकडं
मुख्याधिकारी आले आहेत, पूर्वी आयुक्त होत्या, महिला IAS IPS होत आहेत. आता मुलींच्या बद्दल अशा पद्धतीने अजूनही असे जुना विचार सोडू दिले पाहिजे. नाही फक्त मुलगीच नाही तर पैशासाठी सुद्धा छळ केला असं त्यांचा आता कुटुंबियांची ठीक आहे, तक्रार घटना मला माहिती वारंवार नाही. पैसे घेतले. तुझं जे घडलं असेल ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी धिक्कारच केला पाहिजे. साहेब, राज्यात 9,000 शाळा आहे, एक शिक्षकही आहे. शाळाबाह्य कामं नकोत म्हणून शिक्षक एकीकडे आंदोलन करतायत, तर दुसरीकडे SIR असेल किंवा निवडणुकीची कामं शिक्षकांवर ढकलली जातात. कुठेतरी राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरती याचा परिणाम होतोय असं वाटतं. नाही, काय झालंय की आताचा जो SIR चालू आहे किंवा आपण जनगणना करतो ते 10 वर्षाला होतो ना. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर करायचं असेल तर शेवटी शासकीय अधिकारी तर पाहिजे त्याला, पण शिक्षक घेतले जातो. म्हणून त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जनगणनेमध्ये शिक्षकांना भाग घेतला पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्यावेळेला निर्णय दिला होता. कारण जनगणना ही देशाची होती. 144 कोटी आता लोकसंख्या झाली. त्या प्रत्येक मतदारापर्यंत जायचं झालं तर एवढे अधिकारी पाहिजे का नको, म्हणून प्राथमिक शिक्षणाला घेतलं. हे खरं आहे किंवा जनगणना सोडून इतर कामाला त्याला लावू नये, विद्यार्थ्याचं शिक्षण त्यांनी करावं असा प्रयत्न मी शिक्षण मंत्री असल्यापासून चालू आहे. पण विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग कायमच वादाच्या बोगद्यात सापडलेला आहे. आता केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांच्या बदल्या बढत्या पदोन्नत्या झाल्या, त्यामध्ये देखील मोठा आर्थिक व्यवहार झाला. परस्पर बदल्या केल्याचा आरोप देखील आता आर्थिक जर गैरव्यवहार झाले असतील तर निश्चितपणानं या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना मी सांगेन त्याची चौकशी केली जाईल आणि त्या पद्धतीनं आपण शिक्षण विभागाला आपण याबद्दलचा निश्चितपणानं, कारण हे बदल्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले असतील तरी काय चांगलं नाही. तुम्ही करायचं कलर